2025 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळते मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात ऐकतायत आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक भरपूर मेहनत गेल्या 10 ते 15 दिवसापासून घेतली आहे त्या सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि घेऊन जाईन तुम्हाला मैदानावरती जिथे आजच्या दिवसातील विनर दोन्ही संघांना एक एक मॅच जिंकली आहे त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मॅच आहे आणि आता सामन्याला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळेल टॉस बॉक्स मधून माहिती अशी आली टॉस जिंकल्यानंतर नारिवली संघानं आपल्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या कॅप्टननं सांगितलं होतं की 4 षटकामध्ये आम्ही 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असा आमचा असेल आणि आता बॅटिंगसाठी तुम्ही पाहतायत जय गणेश्वर धानसर संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल देखील झाली आहे डोनाल्ड फोर्जी जो स्वतः कॅप्टन आहे या टीमचा स्टार ऑफ धानसर आणि त्याला साथ देण्यासाठी मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग ज्याने केली होती तो फलंदाज राकेश फोर्जी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय सामन्याला सुरुवात होईल पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये आलाय नारिवली संघाचा एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून सातत्याने ज्याच्याकडे पाहिलं जातं यंगस्टर आहे आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रणव पाटील गेम ऑन समोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज राकेश फोर्जी नॉनस्ट्राइक एंडला तुम्ही पाहतायत स्वतः कॅप्टन डोनाल्ड फोर्जी लेट्स प्ले पहिला बॉल आलाय गोलंदाज घेऊन प्रणय पाटील ओर द विकेट ओ स्विच केलाय कॅचची संधी आहे कॉटन बॉलची विकेट मिळू शकते आणि पहिलाच बॉल वरती हा मोठा धक्का आता इथनं सहन करावा लागेल जय गणेश्वर धानसर संघाला लागतोय राकेश फोर्जीच्या रूपानं हा पहिला झटका खेळाडू बाद इनफिल्डच्या वरना हा फटका एक्झिक्यूट करायचा होता फलंदाज राकेश पाटीलला आणि फार लवकर आता साथ सोडली आहे टीमची राकेश फोर्जीनं या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय मागील मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली होती आणि पुन्हा एकदा तो संघनायकाने दाखवलेला विश्वास आणि तो मात्र या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना गोलंदाज प्रणय पाटील या मॅच मध्ये प्रणव पाटील नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रिश फोर्जी इन नंबर 3 तिसऱ्या पोझिशन वरती आलाय क्रिश फोर्जी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणव पाटील ओर द विकेट ना पुढचा बॉल ओ वेगवान बॉल आहे अजिबात उत्तर नाही क्रिश फोर्जी कडे या बॉलचं डॉट बॉल इथे आलाय पहिल्या 2 बॉल वरती शांत आणि मात्र नक्कीच बसवलाय गोलंदाज प्रणव पाटीलनं बॅटिंग करणाऱ्या जय गणेश्वर धानसर संघाच्या फलंदाजांना एक विकेट त्यांनी महत्वाची घेतली आहे त्यामुळे थोडासा दबाव आहे क्रिस फोर्जी वरती ते तुम्हाला दिसून येतोय मैदानाच्या आतमध्ये ओ वेगवान बॉल आहे अपील झाली आहे धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता विकेट मिळू शकते पंच आम्हाला सांगतात की मिळते अजून एक सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये बॉलिंग करणाऱ्या नारिवली संघाला क्रिस फोर्जी पटेल मैदानाच्या बाहेर डोनाल्ड फोर्जीनं स्ट्राईक घेण्यासाठी असंच मी आता म्हणेन कारण अजून खातं देखील उघडता आलेलं नाहीये पहिल्या 3 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात एक रनआउटच्या स्वरूपामध्ये सांगीचे यश लाभलाय गोलंदाजी करत असताना नारिवली संघाचा गोलंदाज तुम्ही पाहतायत प्रणव पाटीलला काय गोलंदाजी करतोय आणि आता स्ट्राईक वरती स्वतः कॅप्टन डोनाल्ड फोर्जी त्याच्याकडनं टीम आता भरपूर अपेक्षा करते या मॅच मध्ये त्याची बॅटिंग कशी राहील राईट मोर द विकेट
स्वीप करायचा होता, टॅप करायचा होता बॉलला, चांगली बॉलिंग. फलंदाजा टान्स ओळखून मात्र गोलंदाजी होतीये, पूर्णतः थांबवले. अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये बॅटिंग करणाऱ्या जय गणेश्वर दानसर संघाला. एकूण उर्वरित 4 बॉलचा खेळ संपलाय या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग, 4च षटकांची मॅच आहे. अटॅकिंग मोड दाखवावं लागेल. दानसर संघाचा फलंदाज मैदानावरती डोनाल आहे आणि त्याच्याकडनं टीम आता भरपूर काही निर्भर करते. पाहिजे तो कशा रीतीने बॅटिंग करेल, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्या ताकदीची गोलंदाजी होतीये या मॅच मध्ये. कौतुक व्हायला हवं प्रणव पाटीलचं. स्विच करायचा प्रयत्न, लगातारचा 5वा डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या प्रणव पाटील साठी. काय बॉलिंग त्याने केली आहे. समोर फलंदाज आक्रमक आहे, बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खूप चांगली बॉलिंग करत असताना प्रणव पाटील हा गोलंदाज 4ही मुंड्या चित्त केले, गप्प बसवलाय जय गणेश्वर दानसर संघाचा फलंदाज डोनाल्ड फोर्जीला. मीडियम ओव्हरची एक सुवर्ण संधी आहे प्रणव पाटील कडे. लगातारचे 5 डॉट बॉल फेकलेत ओव्हर द विकेट. ओ आता फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला टर्न केलाय बॉलला. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि आता शेवटच्या बॉलवरती खातं उघडलं फलंदाज डोनाल्डनं 2 धावेनं. पहिलं षटक सुंदर षटक राहिलं. गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय की या मॅच मध्ये नारिवली संघाच्या दृष्टिकोनातून प्रणव पाटीलनं 2 सफलता प्लस फक्त 2च धावा दिलेत. त्यामुळे आता थोडासा संभ्रमात टाकलाय जय गणेश्वर दानसर संघाच्या फलंदाजीला. पहिले षटक फेकलं प्रणव पाटीलनं, 2 धावा देत 2 विकेट. राकेश पोरजी आणि फलंदाज क्रिश पोरजी बाद झालाय. फलंदाज तुम्ही पाहतायत बारक्या पोरजी, जो मागील मॅचचा मान ऑफ द मॅच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. निखिल आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट मिळू शकते. लॉंग ऑन ला फिल्डर आणि टिपलाय सुंदर झेल. येस आय विल डेफिनेटली. आणि आता या मॅच मध्ये अजून वेल टेक, चांगला झेल कॅरी केला त्या ठिकाणी. फिल्डर होते लॉंग ऑनला संदेशनं एक सुंदर झेल त्याने टिपलाय. अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या जय गणेश्वर दानसर संघाला. या मॅच मध्ये सध्या तरी गप्प बसवलंय. या मॅच मध्ये गोलंदाजी युनिट भरपूर चांगली आहे हे तुम्हाला दिसून येतोय. गोलंदाज सुद्धा संघनायक मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईर. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट घेतलीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो अजून एक वेगवान बॉल, चांगली बॉलिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, बॅकअप त्या ठिकाणी मिळालाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग, पूर्णपणे स्मशान शांतता तुम्हाला पाहायला मिळतीये या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पॅवेलिंग कक्षामध्ये धावा येत नाहीयेत, ही चिंतेची बात बनली आहे. डोनाल्ड फोर्जी जरी मैदानावरती असला तरी देखील आम्ही शांत बसवू शकते एवढी ताकद आमच्याकडे आहे आणि ते सिद्ध देखील केलंय. अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत गोलंदाज निखिल भोईरचं कौतुक व्हायला हवं. पहिल्या बॉलवरती विकेट, बॅक टू बॅक 2 बॉल त्याने डॉट फेकलेत. 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने दिलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2च आल्या होत्या, त्यामुळं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत फक्त आणि फक्त 2. ओ हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता फलंदाज. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. निखिल भोईरचं कौतुक व्हायला हवं. गोलंदाज तुम्ही पाहतायत अलंकार फोर्जी या मॅच मध्ये सलगचा 3रा डॉट बॉल खेळतोय, त्यामुळे दबाव आता त्याच्यावरती वाढलाय. चांगली बॉलिंग अचूक लाईन आणि लेंथ वरती होतीये गोलंदाज निखिल भोईरची या मॅच मध्ये ओव्हर द विकेट.
अजून एक चांगला बॉल आहे लगातारचा तुम्ही पाहतायत. 5वा डॉट बॉल आलाय. जे प्रश्न उद्भवलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि त्याचं पुनरागमन केलाय गोलंदाज तुम्ही पाहतायत निखिल भोईरनं. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 2 आल्या होत्या, या षटकामध्ये लगातारचे 5 डॉट आले आहेत. का पहिलं मेडन ओव्हर जाईल का या स्पर्धेमधील? आणि लगातार तुम्ही पाहताय 6वा डॉट बॉल फेकला, एकदा जोरदार आल्या. या स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ठरतोय. गोलंदाज तुम्ही पाहतायत निखिल भोईर, ज्यानं फेकला मेडन ओव्हर. दिलाय बॉलला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. जास्त वेळ शांत बसायला मी काही संत नाहीये, हा सांगतोय मैदानावरती. डोनाल्ड फोर्जीच्या बॅट मधून पहिला संघर्षमय षटकार. पहिला स्कोरिंग फटका आलाय डोनाल्ड फोर्जीच्या बॅट मधून. स्वागत केलंय गोलंदाज तुम्ही पाहतायत करण काटेचं. षटकारांना आगाज केलाय डोनाल्ड फोर्जी. 6 धाबांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 8 वरती. पुन्हा एकदा करण काटे समोर, तेवढ्या ताकदीचा फलंदाज डोनाल्ड. ओ अजून एक फटका थेट आमच्या समालोचन कक्षा समोर. आणि चेंडू तुम्ही पाहतायत अडवला की नाहीये. जेव्हा चेंडू हातामध्ये होता तेव्हा पाय मात्र फिल्डरचा बाहेर होता, त्यामुळे हा षटकार मिळतोय. लाईन टच होते फिल्डर. प्रयत्न भरपूर चांगले होते संदेश, मात्र अंतिम क्षणाला नक्कीच इथे षटकार मिळतोय. आणि 6 धावेनं लगातारचा दुसरा षटकार डोनाल्डच्या बॅट मधून तुम्ही पाहतायत. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 वरती. गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि ती पूर्तता आता करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत डोनाल्ड फोर्जी. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतोय, त्याला देखील माहिती आहे 4 षटकामध्ये 45 ते 50 उभारावे लागतील या मॅचच्या मध्ये. आणि तो प्रयत्न आता प्रामाणिक सुरू आहे डोनाल्ड फोर्जीचा. या मॅच मध्ये तिसरा येईल का? संधी आहे फलंदाजाकडे. टॅप केलाय बॉलला, चांगला फटका आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव जरी कंप्लीट, दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा इथे पूर्ण देखील होत आहेत. वेल टेका पुढे जातीये तब्बल तुम्ही पाहतायत. आता चांगली बॅटिंग होतीये डान्सर संघाच्या दृष्टिकोनातून, असंच मी उल्लेख करेन, कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 2च होत्या. या षटकामध्ये 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग करतोय आता मात्र डोनाल्ड या मॅच मध्ये.
ओहो, अजून एक फटका तुम्ही पाहतायत. स्क्वेअर लेगला उडवलाय, फिल्डर आहेत. कॅचची संधी आणि आता मोठा धक्का, मोठा मासा जाळायला लागतोय. या मॅच ची मिळतीये गोल्डन विकेट. थँक्यू. तर फलंदाजासाठी आता सुवर्ण संधी आहे. वीर फोरजी यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार आले. तर 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. आणि पाहायचा आहे तोच प्रयत्न झाला होता डोनाल्ड कडनं. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकले होते. चांगली बॅटिंग तो करत होता. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत होता. त्याची विकेट मिळाली आहे. नारिवली संघ देखील कमबॅक लवकर करतोय. त्यामुळे आता नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. तुषार फोरजी या फलंदाजाला देखील मागील मॅच मध्ये धुव्वाधार बॅटिंग केली होती. त्याला आता चांगलं खेळ करायचंय. तर दुसऱ्या बाजूला कमबॅक दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून गोलंदाज करण काटे. और द विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन दाखवतोय आता गोलंदाज. आणि आता DRS घेतलाय का पंचांचा डिसिजन आहे. इथे मात्र चेक केलं जाईल. पंचांना DRS घेतलाय. दूध का दूध, पाणी का पाणी, योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच बायकरमॅन आणि सिक्सर किंग त्यांची ओळख आहे खऱ्या अर्थानं. ते आमचे मित्र प्रवीण चोरगे सर इथे चेक करतील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच थोडासा वेळ घेतला जातोय कारण दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, डॉट बॉल इथे हे आलाय. गोलंदाजीचं कौतुक व्हायला हवं. करण काटे या मॅच मध्ये कमबॅक तो करतोय. डोनाल्ड बाद झाल्यानंतर बॅटच्या टो एंडला लागल्या. विकेटची संधी आहे. भरपूर थोडीशी दूर राहिले गोलंदाज. तुम्ही पाहतायत कॅच पासना करण काटे आणि इथे एक धाव मिळतीये. षटक दरम्यानच संपतंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर जय गणेश्वर धानसर संघ जिथे पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करत असताना एकूण धाबा तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती लागल्यात. फक्त आणि फक्त 17 धाबा. गडी बाद झाले 4. सतरा धाबा गुन्हे तालिकेवरती. स्लॉगरच्या षटक मध्ये प्राचारण केले संघ नायकांना. विश्वास दाखवल्या निखिल भोईरनं. आता मात्र गोलंदाज सौरभ वरती. सौरभ भोईर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान बॉल आहे. तेवढ्या ताकदीनं लॉंग ऑनला चेस केलाय. फक्त टॅप केलाय बॉलला. ऑन साइडला धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि आता विकेट मिळू शकते. मिळते विकेट. फलंदाज तुषार फोरजीची विकेट मिळतीये आणि अजून एक धक्का लागतोय या मॅच मध्ये जय गणेश्वर धानसर संघाला. खेळाडू बाद. काय कमबॅक आहे. मी तर म्हणेन डोनाल्ड फोरजी जसा बाद झाला तसा कमबॅक दाखवलाय. आता मात्र या मॅच मध्ये जी मेहनत पहिल्या षटकापासून झाली होती, प्रणव पाटील, निखिल भोईर, करण काटे आणि आता अंतिमच्या स्लॉगरच्या षटकामध्ये सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. स्टंपला चेंडू अडलला जरूर होता मात्र पंचांचा इशारा येतोय. सुरेशची पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत. वेल टेकन 1 रन आणि या एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 धाबा.
19 धाबा धावसंख्या फलकावरती. डावकरदाचा फलंदाज हनुमान 4G स्ट्राईक रेंजला. राऊंड विकेटने आलेत. आता मात्र झेल हवेमध्ये, झेलची संधी आणि आता एक सोपा झेल सुटलाय. दुसरीचा प्रयत्न झालाय. रनआउटची विकेट मिळू शकतीये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक सफलता मिळतीये. फलंदाज क्रमांक तुम्ही पाहतायत 6वा बाद होतोय जय गणेश्वर डान्सर संघाचा. सौरभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अजून एक डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग, जी मेहनत पहिल्या षटकापासूनच झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये झालीये. अचूक लाईन आणि लेथचा अभ्यास करून आता गोलंदाजी होतीये नारिवली संघाकडनं या मॅच मध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक झाली कंप्लीट, फक्त एकच मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलीये तब्बल 21 धाबा 21. तर इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रिन्स 11 महालक्ष्मी चिंचवण आणि CCC खुटारी. आपण लगेच जशी इनिंग संपेल तसा मात्र टॉस साठी रिपोर्टिंग करायची. टॅप केलाय बॉलला, मिड विकेटला बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळतीये. एकापेक्षा आणखीन काहीच नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये लो स्कोरिंगची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एकूण धाबा 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा धावपलकर वरती लागल्यात 21. 21 धाबा झाल्यात आणि या मॅच मध्ये 22 धाबा झाल्यात माफी असावी आणि 23 धाबेचे टार्गेट आहे जिंकण्यासाठी. तुम्ही पाहतायत या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि 23 धाबेचं आव्हान आता या मॅच मध्ये पेलवावा लागेल. तो म्हणजे साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाला. धावसंख्या फुलकावरती या 23 धाबेचं आव्हान कशा प्रकारे पेलेल टीम नारिवली की त्यांना रोखून ठेवेल जय गणेश्वर डान्सर संघ. या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे साथी समालोचक मित्र आणि आम्हाला सातत्याने ज्यांचा खूप चांगला सपोर्ट असतो आणि आमचे अजीब दोस्त आपण ऐकूया नक्कीच दीपक दादा फडके यांना. ओ टू कंटिन्यू दादा. थँक्यू. हॅलो. नाणेफेकी इथे केली जाते. आदरणीय संजय पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. चिंचवण आणि खुटारी या दोन टीमच्या दरम्यान. CCC खुटारी आणि महालक्ष्मी चिंचवण या दोन टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील तिसरी लढत तुमच्या समोर येईल. या आपण लगेच चिंचवण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. खुटारी टीमचे कॅप्टन देखील आलेत. विशाल आलेत. विशाल म्हात्रे. टॉस इथे केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. 5 षटकांची लढत. छापा असा कॉल आहे चिंचवण संघाचा आणि टॉस
तर टॉस इथे जिंकलाय. 5 षटकांची लढत असेल. समोर ताकदवर संघ आहे. या मैदानावरती धावा भरपूर होत आहेत. तर 5 षटकामध्ये प्रथमतः तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार. 5 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल खुटारी संघाला? 50-55. तर धन्यवाद. शुभेच्छा असतील तुम्हाला. हे होते चिंचवड संघाचे संघनायक. टॉस गमावलाय. विशाल बॅटिंग करायचे. 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल प्रथमतः बॅटिंग करत असताना? आम्ही पण 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60 डावापर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन यांचा दादांचा खूप सुंदरच असतो. आम्ही बहुतेक 2 वर्ष आम्ही खेळलो नाही ते, पण ज्या वर्षी आम्ही खेळतो त्या वर्षीचे आमचा नंबर येतो. नक्कीच भरपूर सारे शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीने देखील. हे होते विशाल म्हात्रे, कॅप्टन ऑफ CCC गुटारी. तर टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते, टॉस जिंकलाय प्रथमतः चिंचवड संघानं आणि गोलंदाजांचा निर्णय त्याने घेतलाय आणि या मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे ती म्हणजे CCC कुटारीला. तर आपण सामना विद्यमान मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला धानसर संघाला तुम्ही पाहतायत आणि त्यांना फाईट बॅक करतोय टीम नारिवली संघ. ओ टू कंटिन्यू दीपक दादा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती शुभम पाहिला तर नयन पाटील सारखा आक्रमक फलंदाज डावखुऱ्याचा बाद झालाय. तर इथे मी मान्यवरांना विनंती करेन, अवेश मस्कर नारिवलीचे आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आहे. संजय पाटील तुम्हाला व्यासपीठावरती आमंत्रित करतायत. या पण दादा आपलं देखील वेलकम स्वागत आहे. ओ टू कंटिन्यू. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती नयन पाटीलला माघारी 22 धावा जमवल्या. 23 धावांचा पल्ला गाठत असताना दुसऱ्या सत्रामध्ये सुंदर सुरुवात राहिली बारक्या पोर्जीचं. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं संदेश गोरपेकर हा खेळाडू मैदानामध्ये आणि एकंदरीत प्रेम पाटील पाहिली जी सुरुवात हवी होती धानसर टीमला ती सुरुवात मिळाली. पहिल्या चेंडूवरती बारक्या पोर्जीनं लगवलेले एक सुंदर यश लाभलं पहिल्या चेंडूवरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. कटचा फटका थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने जातोय. प्रयत्न सुरेख राहिलं परंतु चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. सीमा पार. चौकार. दोन चेंडूमध्ये 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. पोहोचलाय 16 या आकड्यावर. स्कोर लेवल
राकेश पोरजी. गोलंदाज क्रिश पोरजी. अंतिमचं एक धावसंख्येची गरज आहे 18 चेंडूमध्ये. सामन्यामध्ये नारिवली संघानं अप्रतिम खेळ साकार केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात पहिल्याच षटकामध्ये राहिली या टीमची. बारक्या पोरजीवरती चढवलं आक्रमण, उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि चेंडू जाईल सीमा पार आणि सामना जिंकतो या ठिकाणी नारिवली टीम. हडलक जय गणेश्वर धानसर संघ. तुषार पोरजी या टीम मध्ये असतील, रोनाल्ड असतील. तर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश पाटील आणि सचिन मोरे